काय चालू आहे तुमचं सकाळ सकाळी? किचन किचन साफसुथरं. झोपेतून उठल्या उठल्या चालू केला आपण झाडू पोछा बर्तन. बाथरूमला जाऊन आली. किचनचा वट्टा पुसणं चालू आहे. भांडे हो का, भांडे गोळा करून ठेवली ते ओ. आणि हो का सगळं आतरून काढून सगळं करून मी मला आज काय आपण काय काम करत नाही बाबा, आपल्याला लय कटाळा आलाय मला आज कामाचा. तुम्हाला आता दाखवते 2 मिनिटात. लगेच भांडे गोळा केल्यात आता त्यांनी. हे बघा अगं माय ग. नाही खरंच नवरोबा आमचा कामाचा आहे. मला म्हणले तू दात घास आणि लगेच आंघोळ कर. त्याने असं काम करलं असं फरफराच काम करते तर त्याच्यामुळे तर माझ्या जीवाला असा आराम आहे, जरा घोर नाही माझ्या जीवाला. बघितलं का साहेब, तुम्हाला सगळं येते काम घरचं? हां हां हां. पहिलं करतो तो काम. मग माझ्याच पशीच करायला काय मरईचा गोळा येते काय? कधीतरी मला मदत करायला असं आईच्या हाताखाली करतो तो. बायको पशी करायला काय गोळा येतो का? तुला माझ्याकडं कोण असं मदत करणार तुला नवरा भेटला असता नसता. मैं इतनी सुंदर हूं मैं क्या करू म्हणले असते मी बी. ए असा तसा नवरा असता तर मीच राहील नसते त्याच्यापाशी. हालचाल म्हणले असते तुझं बघ बाबा म्हणले असते मी. करावं लागते. आपल्या माणसाला कोण आधार द्यायचा, कोण त्याला मदत करायची. रोज उठून त्याच्याच हाताकडे बघायचं म्हणल्यावर नाही की जमत. हा जाऊ द्या, तुम्हाला बाहेरचं काम असते त्याच्यामुळे मला किती काम असते घरी असं वाटतंय मला. जाऊ द्या, असला एवढा समंजस, एवढा देखना, एवढा छान नवरा मला कुठं मिळाला गेलाय. जा आंघोळ कर, दात घास, जा आंघोळ कर जा. माझ्या मागे उठलं काय एकच मिठे असते. बाया एवढं स्वच्छ काम करत नसतील एवढं काम करणार मी. मला कटाळा आला. आज मला कटाळा आल्यामुळं आज तुम्ही सगळं साहेब काम करून घ्या. साहेबाचं आमच्या एवढं काम निर्मळ असते की विचारायचंच नाही. दसऱ्यात तर मजा बघावी तुम्हाला. दसऱ्यातले पण ब्लॉग टाकण्यात येतील त्यावेळेसची मजा बघा. काय काम आहे. एखादी बाई फिकी काम करताना लय स्वच्छ, लय निर्मळ काम असते. विचारायचंच नाही. लय स्वच्छ माणूस दिसायला इद्रा असावं, काळा असावं, पण निर्मळ असावं म्हणतात. आमचा वाघ लय स्वच्छ आहे बाई. दिसायला असा दिसतोय पण आमचा लय वाघ स्वच्छ. तुम्हाला काय म्हणे ना. कुत्री सापडली का? सापडेल की. ती कुठे जाते? जाऊ तुम्हाला आता एवढंच दाखवते. तुम्हाला खरी मजा दसऱ्यात दाखवते. आता काय नाही. दसऱ्यात कशी मजा असते ती. आणि आता ह्याने बाहेरचं झाडणार, मधलं झाडणार. मुली गेलत्या दात घासायला. झालं आजच्या पुरतं एवढंच.